नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम फिजिक्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण 11वीचा मोशन इन प्लेन हा चॅप्टर सुरू केलेला होता. जवळपास 14 चॅप्टरपैकी हा बेसिक फिजिक्सचा चॅप्टर आपण सुरू केलेला होता. लास्टचे काय 2-3 लेक्चर, तुमचे 2-3 दिवस लेक्चर तुम्हाला मिळत असतील. त्याच्यामध्ये आपण काही पॉईंट्स बघितलेले होते. व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, अल्सो इन्स्टंटॅनियस व्हेलॉसिटी, त्याचे काय व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन फाइंड आउट करण्यासाठीचे एक्झाम्पल्स. त्यानंतर आपण काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलेलं होतं. तसेच त्याच्यासोबतच तुम्हाला काही होमवर्क पण दिलेला होता. ओके, तर होमवर्क पूर्ण केला का सगळ्यांनी पहिल्यांदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचे आन्सर असतील ते टाका. आपण तिथं तुम्हाला व्हेरीफाय करून देऊया की करेक्ट आहेत की चुकलेले आहेत, किंवा त्याचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन आपण तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड करू शकतो. ठीक आहे. आजच्या लेक्चरला आपण काय बघणार आहे, कोणते पॉईंट्स बघणार आहे, तर हे काय पॉईंट आपले सगळे झालेले होते. याच्या पुढे जर आपण गेलो तर जवळजवळ हा सगळा पार्ट आपला झालेला आहे. ओके, नोट्स पूर्ण केलेत का रे तुम्ही बाळांनो? ओके, याच्यामध्ये आपण इक्वेशन्स ऑफ मोशनचा पार्ट आज सुरू करतोय. इक्वेशन ऑफ मोशन जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर आपण इथं मोशन इन प्लेन बघतोय. पहिल्यांदा आपल्याला किती टाईप्स आहेत तर 1D, 2D, 3D. याच्यामध्ये आजच्या लेक्चरला आपण काय बघणार आहे, इक्वेशन ऑफ मोशन फॉर 1D सिस्टीम्स. याच्यासाठी आम्हाला एक छोटंसं असं खूप इझी मोठं असं डेरिव्हेशन आहे. आणि सेकंड आपण बघणार आहे इक्वेशन ऑफ मोशन इन 2D सिस्टीम. हे दोन पार्ट महत्त्वाचे आहेत, हे आपण कव्हर करण्याचाच प्रयत्न करूया. पहिली जर गोष्ट इक्वेशन ऑफ मोशन, त्यासाठी आपल्याला हे एक डायग्रॅम आहे. याच्यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स दिलेले आहेत, एक रिजन काढलेला आहे त्यांनी तुम्हाला या ठिकाणी. अल्सो याच्या रिगार्डिंग तुम्हाला एक स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट अगोदर आपल्याला इथं करावं लागेल. स्टेटमेंट काय आहे, एरिया अंडर द कर्व VT कर्व always represents displacement. म्हणजे काय रे, जो आपला VT कर्व असेल, व्हेलॉसिटी टाइम कर्व, त्याच्या खाली जो काही तुम्हाला एरिया येईल, तो एरिया काय रिप्रेझेंट करतो, तर तो डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, हे एक महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. हे आपल्याला याच्यामध्ये यूज करायचं आहे. हे आपल्याला लागेल, हे आपण इथं ठेवूया. ठीक आहे, त्याला एक आपण ब्रॅकेट पण करूया. आता हे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर याच्यामध्ये आणखीन काय पार्ट दिलेला आहे तुम्हाला याच्या रिगार्डिंग. ओके, इथं आपण एक यू बघणार आहे. सॉरी, आपल्याला इथं दोन्ही व्हेलॉसिटीज आहेत, दोन्ही बघाव्या लागतील. इकडेच बघूया, एक असेल यू, एक असेल व्ही. ह्या दोन तुम्हाला व्हेलॉसिटी आहेत. इथं जर व्यवस्थित बघितलं, मोशन आपली इकडून सुरू झाली, 0 पासून. इकडे टाइम आहे, इकडे आहे व्हेलॉसिटी. ही यू आहे, ही व्ही आहे, ही अगोदर आलेली आहे, ही नंतर आलेली आहे. यू काय असेल, अगोदरची म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. ओके, त्याच्यानंतर व्ही काय असेल, नंतर आलेली आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हणणार आहोत, फायनल व्हेलॉसिटी. हे आपले दोन कन्सेप्ट. ऑल्सो याच्यामध्ये आपल्याला आणखीन कोणती टर्म आहे, इथं एक टाइम आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हा टाइम इंटरवल इथपर्यंत यायला पाहिजे, डी पर्यंत. मग टी काय असेल आपला, टी असेल टाइम इंटरवल. एवढी गोष्ट पहिल्यांदा. याच्यानंतर आपण जर बघितलं, VT ग्राफ जो आहे, व्हेलॉसिटी टाइम कर्व, व्हेलॉसिटी अपॉन टाइम हा रेशो काय येतो रे, ॲक्सेलरेशन. देअरफॉर कन्सिडर ॲक्सेलरेशन घेऊया आपण इथं. ॲक्सेलरेशन इज काय असतो, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आपल्याकडे किती व्हेलॉसिटीज आहेत, 2 व्हेलॉसिटीज. मग याच्या फॉर्ममध्ये आपला फॉर्म्युला कोणता आहे, V मायनस यू अपॉन टी. ओके, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी पर युनिट टाइम, हा झाला आपला फॉर्म्युला. हा जर व्यवस्थित बघितला, हा टाइम इथं डिवाइड करतोय. इकडे जर आणला याला मी, तर काय होईल रे, हा इकडे मल्टिप्लाय करेल. इक्वेशन काय होईल, AT इज इक्वल टू V मायनस यू. याला आपल्याला इक्वेशन नंबर A द्यायचा आहे. ठीक आहे. याच्यानंतर जर व्यवस्थित बघितलं, मला इकडे फक्त V एवढीच टर्म पाहिजे, इथं यू नको आहे. इकडे आणला तर काय होईल, इकडे निगेटिव्ह, इकडे येऊन पॉझिटिव्ह होईल. मग इथं होईल U प्लस AT इज इक्वल टू V. ऑल्सो हे इक्वेशन मी असं उलटं लिहिलं तर काय होईल, V इज इक्वल टू U प्लस AT. हे इक्वेशन मला मिळेल. आणि हे आहे माझं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. कोणतं आहे, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, म्हणजे इक्वेशन ऑफ मोशन मधलं पहिलं इक्वेशन याला मी म्हणतो. ठीक आहे, हे फर्स्ट इक्वेशन आहे. याच्यानंतर पुढचा पार्ट जर मी बघितला तर याच्यानंतर मला एक पार्ट बघायचं आहे. इथं माझा एक ग्राफ आहे, म्हणजे आपला हा एक्झॅक्ट कर्व आहे. हा काय रिप्रेझेंट करतो,
तर हा आपल्याला डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंट करताना बघायला मिळेल. ओके, हा जो आहे इथून एवढी लाईन याच्या अंडरचा आपल्याला पार्ट काढायचा, म्हणजे ही डिस्प्लेसमेंट नक्की किती असते हे आपल्याला फाइंड आउट करायचे एसच्या फॉर्ममध्ये. बघूया मग ही जी डिस्प्लेसमेंट आहे रिजनचं नाव काय आहे, OABCD. मला OABCD या रिजनचा एरिया फाइंड आउट करावा लागेल, मग मला ते डिस्प्लेसमेंट मिळेल. ठीक आहे, मग याच्यामध्ये जर आपण बघितलं आपल्याला हे करायचं आहे की एरिया ऑफ कोणता रिजन आहे, OABCD हा आहे आपला रिजन OABCD. ठीक आहे, याचा एरिया आपण कसा फाइंड आउट करू शकतोय, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं या ठिकाणी तर हा कोणता शेप आहे रे, कोण सांगेल का, हा शेप कोणता आहे. तुम्ही आत्तापर्यंत शेप बघितले मॅथमॅटिक्समध्ये. ओके, अँगल बघितला असेल, ट्रायंगल बघितला असेल, स्क्वेअर बघितला असेल, रेक्टँगल बघितला असेल, आणखीन तुम्ही जे काय ट्रॅपिझम वगैरे सगळं बघितलेलं असेल त्यापैकी हा कोणता शेप आहे, थोडंसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बाळांनो, कोण सांगेल. बेसिकली हा कुठला शेप नाही आहे, हा कुठला तरी वेगळाच शेप आहे. ओके, तो आजपर्यंत आपण बघितलेलाच नाही आहे. मग हाला आपण कसा फाइंड आउट करू शकतो, जर मी इथं व्यवस्थित विचार केला, हा वरती एक ट्रायंगल आहे का रे, हा एक ट्रायंगल आहे आणि हा खाली एक रेक्टँगल आहे का, तर आहे. ओके, म्हणजे एक ट्रायंगल आणि एक रेक्टँगल असे दोन शेप जोडलेले आहेत, तेव्हा आपल्याला हा शेप तयार झाला आहे. मग इथं मी ह्याचा एरिया वेगळा काढला, याचा एरिया वेगळा काढला आणि दोघांना ऍड केलं तर मला मिळेल का, यस 100% आपल्याला उत्तर मिळेल. पहिल्यांदा घेऊया एरिया ऑफ ट्रायंगल ABC, दुसरा घेऊया एरिया ऑफ दिस रेक्टँगल OACD. ओके, घेऊया मग आपण याच्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ABC प्लस एरिया ऑफ दिस पर्टिक्युलर रेक्टँगल OACD. ओके, शेप मिळाला आपल्याला, दोघांचा एरिया ऍड केल्यानंतर आपल्याला हा फायनल मिळेल. आता एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो रे, कोण सांगेल. फॉर्म्युला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. 1/2 बेस इंटू हाईट हा असतो आपला फॉर्म्युला. ओके, प्लस एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय असतो, हा फॉर्म्युला असतो आपला लेंथ इंटू ब्रेड्थ. हा असतो आपला फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेड्थ. ठीक आहे, मग याच्यामध्ये मला बेसची व्हॅल्यू काढायची, हाईटची व्हॅल्यू काढायची, लेंथ पाहिजे, ब्रेड्थ पाहिजे. अल्सो इकडची साईड आहे ती आहे अशीच राहील, एरिया ऑफ OABCD. ठीक आहे, बघूया तर याच्यामध्ये मग काय आहे ट्रायंगलचा बेस रे, बेस आहे AC आहे आपला बेस. याची व्हॅल्यू किती आहे कोण सांगेल. इथं याची व्हॅल्यू टाइम T आहे, ODची एवढीच आहे का इथं, म्हणजे याची पण काय असेल T असेल व्हॅल्यू याची. याची हाईट किती आहे, BC एवढी हाईट आहे, म्हणजे एवढी हाईट आहे. ओके, जर आता ही हाईट जर काढायची झाली याच्यामध्ये, ही लेंथ इथून 0 पासून किती आहे V, ही किती आहे U. आता ह्या एवढ्यामधून मी जर एवढी कट केली, म्हणजे ह्या पूर्ण पार्टमधून एवढी कट केली तर मला एवढी मिळेल का, 100% मिळेल. मग V मायनस U जर मी इथं लिहिलं तर मला ही पूर्ण एवढी अशी हाईट मिळते. V मधून हे कट करा, हे एवढंच तुम्हाला मिळेल, एवढं मिळेल सॉरी, V मायनस U मिळाली मला हाईट. घेऊया तर मग बेस आहे T, V मायनस U आहे आपली हाईट. मग इथं येईल बेस T इंटू इथं येईल V मायनस U इंटू हे 1/2 आहे असं असेल, इकडंच हे आहे असं असेल, इथं असेल प्लस साईन. ऑल्सो इकडं आपल्याला लेंथ इंटू ब्रेड्थ हे लिहायचं आहे. ओके, याच्यामध्ये बघितलं डायग्राममध्ये परत आपण रेक्टँगलसाठी आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ, लेंथ म्हणजे लांब कोण आहे, ही आहे आपली. ओके, ह्याची किती आहे लेंथ, U एवढी लेंथ आहे याची, ब्रेड्थ किती आहे T आहे, म्हणजे U इंटू T. आपल्याला हे इक्वेशन इथं बघायला मिळेल, U इंटू T मिळालं. ही साईड परत आपली आहे अशी असेल, एरिया ऑफ OABCD एवढा पार्ट. ठीक आहे, याच्या पुढे जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर हा जो काय तुमचा सेक्शन आहे याच्यामध्ये, आता याला मी इथं असं लिहू शकतोय का, इथं UT मिळेल, इथं V मायनस U आहे, म्हणजे इथं काय होईल एरिया ऑफ OABCD, इकडे येईल 1/2 इंटू T इंटू दिस V मायनस U आहे असं असेल प्लस UT. ओके, याला मी काय म्हणेन, याला मी इक्वेशन नंबर B कन्सिडर करेन. अल्सो याच्यामध्ये जर व्यवस्थितपणे बघितलं तर आपला एरिया ऑफ OABCD जो आहे हा रिजन म्हणजे आपल्या ह्या ग्राफच्या खालचा रिजन आहे. जवळपास इथं मी ग्राफ कन्सिडर करतो, हा आपला होता, याच्या खाली याला आपण अशा प्रकारे ड्रॉ केलेला होता काहीतरी, आणि हा आपला रिजन होता. आपण एक स्टेटमेंट लिहिलेलं होतं. ओके, काय आहे स्टेटमेंट,
एरिया अंडर द कर्व व्ही टी कर्व ऑलवेज रिप्रेझेंट डिस्प्लेसमेंट. म्हणजे व्ही टी कर्वच्या खाली जो काय एरिया येईल तो काय रिप्रेझेंट करतोय, डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे, मग डिस्प्लेसमेंट काय असेल तर या ठिकाणी आपण जर बघितलं या ठिकाणी आपली डिस्प्लेसमेंट असते यस. एरिया बघूया ओ ए बी सी डी. ठीक आहे, हा काय येईल डिस्प्लेसमेंट येईल यस. इथं हवं तर लिहा पण तुम्ही. यसला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. आतापर्यंत आपण एक्सला डिस्प्लेसमेंट म्हणत होतो, आता आपण यसला डिस्प्लेसमेंट म्हणतो. यस कोणता घ्यायचा आहे, कॅपिटल यस घ्यायचं आहे ऑलवेज. घेऊया तर याच्यामध्ये इथं येईल इक्वेशन होईल यस इज इक्वल टू 1/2 टी इंटू दिस व्ही मायनस यू ऑल्सो यू टी आहे, असं आहे हे इक्वेशन आपल्याला मिळालं. तर इक्वेशन बघितलं आपण याच्यामध्ये फ्रॉम इक्वेशन नंबर ए इक्वेशन काय आहे बघूया. तर हे आहे ए टी इज इक्वल टू व्ही मायनस यू. ओके, इक्वेशन आहे ए टी इज इक्वल टू व्ही मायनस यू. तर मला काय करायचं आहे, व्ही मायनस यूच्या ठिकाणी काय लिहायचं आहे, ए टी लिहायचं आहे. म्हणजे इथं मी ए टी लिहिणार आहे. ओके, घेऊया मग काय येईल यस इज इक्वल टू 1/2 इंटू टी. इथं येईल ए टी, इथं येईल प्लस यू टी. ए टी इंटू दिस टी काय होईल रे, टीचा स्क्वेअर होईल, ए हा असं राहील. म्हणजे 1/2 ए टी स्क्वेअर प्लस यू टी हे मला यससाठी इक्वेशन मिळेल. अल्सो मी आणखीन काय लिहू शकतो इथं, हे जरा व्यवस्थित घेतलं तर हे इकडे हे इकडे लिहिलं तर थोडं व्यवस्थित होईल. यस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. ओके, हे माझं आहे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. कोणतं आहे, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. जे आपण इक्वेशन ऑफ मोशन बघतोय, पहिलं मिळालं दुसरं मिळालं तर आपल्याला आणखीन एक काढायचं तिसरं इक्वेशन. तुम्ही मला सर किती आहेत, तर 3च आहेत, घाबरू नका. ओके, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन इथपर्यंत आहे. आता याच्या पुढे जर आपण बघितलं तर थर्ड इक्वेशन आपल्याला बघायचं आहे. यासाठी आपल्याला इक्वेशन बीचा यूज करायचा आहे. ओके, फ्रॉम बी. बी इक्वेशन काय आहे पहिल्यांदा बघूया. बी आहे इथं काय आहे, ओके, एरिया ऑफ ओ ए बी सी डी यस आहे तो. ठीक आहे, यस इज इक्वल टू 1/2 टी इंटू व्ही मायनस यू इंटू यू टी. घेऊया यस इज इक्वल टू 1/2 इंटू टी इंटू व्ही मायनस यू. इथं काय आहे प्लस असेल इथं. ठीक आहे, प्लस यू टी मिळालं आपल्याला बी नंबरचं इक्वेशन. ओके, व्यवस्थितपणे बघा. आता हे जर इक्वेशन तुम्ही बघितलं याच्यामध्ये इथं टर्म जी आहे, ठीक आहे, ह्या टर्म जर मी आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होईल, हे 1/2 टी एकच आहे. म्हणजे 1/2 टी व्ही मायनस 1/2 टी यू हे टर्म मला मिळेल. प्लस इकडे काय होईल यू टी येईल. हे जर व्यवस्थित लिहिलं तर 1/2 व्ही टी मायनस 1/2 यू टी प्लस यू टी. आता ही जर टर्म मी इथं बघितली याच्यामध्ये यू टी आणि यू टी कशा आहेत तर सेम आहेत. मग ते कॉमन निघू शकतात का, तर 100% निघतील. बघूया मग याच्यामध्ये 1/2 व्ही टी, एक मिनटं, प्लस याच्यामध्ये जर बघितलं इथं मी यू टी कॉमन काढतोय. ओके, आतमध्ये काय राहिलं आहे -1/2 प्लस 1 ही टर्म इथं राहील आतमध्ये. आता याच्यामध्ये 1 - ½ आहे. ओके, अजून एक स्टेप आपण इथे ॲड करूया. म्हणजे 1 - अर्धा तुम्हाला विचारलेला आहे. 1 - अर्धा किती येतो, ऑलवेज अर्धा म्हणजे हाफ येईल. इथं इक्वेशन काय होईल इथं 1/2 व्ही टी प्लस 1/2 यू टी. ओके, हे होईल आपल्याला इक्वेशन या ठिकाणी. आता याच्यामध्ये हे 1/2 व्ही टी 1/2 यू टी जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला बाळांनो हे 1/2 इकडे पण 1/2 आहे, इकडे पण टाईम आहे, इकडे पण टाईम आहे. एवढे फंक्शन कसे आहेत सेम आहेत. मग ते कॉमन निघतील का, तर घेऊया कॉमन याच्यामधून. ओके, मग इथं आपण घेऊया 1/2 टी इंटू द ब्रॅकेट व्ही प्लस यू. ओके, हे इक्वेशन कशासाठी मिळते आपल्याला, यससाठी इक्वेशन इथं मिळतं आहे. इथपर्यंत कोणाला डाऊट नाही आहे. ओके, याच्या पुढचा पार्ट आपण घेऊया. त्याच्या अगोदर थोडीशी तर जागा करूया. ओके, इक्वेशन काय आहे आपल्या इथं लिहून घेऊया. यस इज इक्वल टू 1/2 टी व्ही प्लस यू. ओके, हे आहे इक्वेशन.
आता फ्रॉम इक्वेशन नंबर ए जर तुम्ही बघितलं, काय आहे रे एचं इक्वेशन, AT इज इक्वल टू व्ही मायनस यू, हेच आहे का? बघूया एकदा. इथं आहे इक्वेशन नंबर ए, AT इज इक्वल टू व्ही मायनस यू. ओके, हे इक्वेशन आहे, याच्यामध्ये तुम्हाला टाइमची व्हॅल्यू पाहिजे. कुठली पाहिजे? टाइमची. मग हा ए जर तिकडे गेला तर काय होईल? T इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन दिस ए, असं होईल. ही व्हॅल्यू मला याच्यामध्ये पुट करायचं आहे. मग इथं घेऊया, पुटिंग दिस व्हॅल्यू इन अबाव इक्वेशन. ओके, याच्यामध्ये काय होईल? एस इज इक्वल टू 1/2 या ठिकाणी येईल व्ही मायनस यू अपॉन ए, ही टर्म येईल. आणि इकडे काय आहे? व्ही प्लस यू, ही टर्म आहे. याच्यामध्ये व्ही मायनस यू, व्ही प्लस यू मल्टिप्लाय आहे एकमेकाच्या समोरासमोर. इथं देऊया डॉट, म्हणजे आपला तो प्रोडक्ट होतो. आता इथं तुम्हाला अशी काय तुम्ही टर्म बघितली आहे काय? ए प्लस बी, ए मायनस बी ब्रॅकेट, ही आयडेंटिटी बघितलेली आहे का? काय याचा आन्सर? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, हे तुमची 9th आणि 10thच्या तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये ऑलरेडी यूज झालेली आहे, 11th 12thला पण आहे, ट्रिग्नॉमेट्रीमधली आहे. ओके, तर ही जर तुम्ही बघितली व्यवस्थितपणे तर याच्यामध्ये हाच आपल्याला इथं सेम टर्म आहे, मायनस आहे इथं प्लस आहे, 2 ब्रॅकेट आहेत. म्हणजे इथं काय होणार? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, इथं काय होईल? बी स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. मग इथं होईल एस इज इक्वल टू 1/2, इथं घेऊया युजिंग, इथं होईल व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन दिस ए. ओके, 2 इंटू ए काय होईल? इथं तुम्हाला व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन 2a बघायला मिळेल. हा 2a जर इकडे आणला तर काय होईल? याच्यामध्ये तुम्हाला एक टर्म मिळेल. इकडे काय होतं? 2as, तिकडे यस होता, 2a आला इकडं, इकडे होईल व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर, ही टर्म तुम्हाला मिळेल. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, हा व्ही स्क्वेअर फक्त मला इथं पाहिजे, मग काय होईल? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर, हा तुमचा इकडे होईल प्लस 2as. ओके, यूचा स्क्वेअर आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हे आहे तुमचा थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. कोणता आहे? थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊया. याच्या रिगार्डिंग तुम्ही बघितलं, तुम्हाला क्वेश्चन काय येऊ शकतो बाळांनो? डिराइव द 3 इक्वेशन्स ऑफ मोशन फॉर 1D सिस्टीम. क्वेश्चन येईल डिराइव द 3 इक्वेशन्स ऑफ मोशन फॉर 1D सिस्टीम. हे जर डेरिवेशन त्यांनी विचारलं तर याच्यामध्ये आपल्याला टोटली 3 इक्वेशन लिहायचे आहेत. ठीक आहे, ही 3 इक्वेशन तुम्ही लोकांनी लिहून घेतलेले नसतील, तुम्ही लिहून घेऊ शकताय. हे आहे पहिलं, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या, थोडा आपण वेळ देऊया तुम्हाला. ओके, ओके घेतलंय. हे सेकंड पेज, स्क्रीनशॉट पण घेऊ शकता तुम्ही. आणि हे आहे आपलं थर्ड पेज. थर्ड आणखीन आहे, आणखीन याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि हे आहे आपलं 4th वन. ओके, झालं असेल. पुढच्या पॉईंटला आपण सुरुवात करूया याच्यामध्ये. आता आपण इथे बघतो इक्वेशन्स ऑफ 2D मोशन. ठीक आहे, आता 2D मोशनला काय इक्वेशन असतात? तुमचा क्वेश्चन असेल की आता 1Dची बघितली, मग 2Dला किती असेल? 1Dला 3 होती. किती होती? 3. ती एका सिंगल डायरेक्शनला होती. आता 2D जर बघितलं, 2Dला आपण काय म्हणतो ऑलवेज? 2 डायरेक्शनल किंवा 2 डायमेन्शनल. कोणकोणते 2 डायमेन्शनल रे? एक असेल एक्स डायरेक्शन, दुसरी असेल वाय डायरेक्शन. मग याच्यामध्ये बघूया पहिलं इक्वेशन. पहिल्यांदा आपल्याला याची लिहावी लागतील, 1Dची इक्वेशन लिहावी लागतील. 1Dचं पहिलं इक्वेशन काय होतं? व्ही इज इक्वल टू यू प्लस AT. पाठीमागचं बघून सांगितलं तरी चालेल. दुसरं काय होतं? यस इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. तिसरं इक्वेशन काय होतं याच्यामध्ये? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ही आपली 3 इक्वेशन होती. ही कशासाठी आहेत? ही आहेत 1D सिस्टीमसाठी. आता आपल्याला 2Dची काढायचे आहेत. मग इथं पहिलं येईल तुम्हाला फॉर एक्स डायरेक्शन. इथं काय होईल मग? इथं दुसरं येईल एक्स नंतर कोणती असते? फॉर वाय डायरेक्शन. ओके, हे आहे आपलं सेकंड इक्वेशन. बघूया तर याच्यामध्ये एक्स साठी काय येतं, वाय साठी काय येतं.
आता याच्यामध्ये जर तुम्ही क्वांटिटीज बघितल्या, ही 3 इक्वेशन व्यवस्थित जर बघितली तर याच्यामध्ये बाळांनो व्ही आहे, यू आहे, ए आहे, टी आहे. तर थोडंसं लिहूया आपल्या क्वांटिटीज. व्ही यू ए टी. व्ही काय असते? फायनल व्हेलॉसिटी. यू काय आहे? इनिशियल व्हेलॉसिटी. ए काय आहे? ॲक्सेलरेशन. टी काय आहे? टाइम इंटरवल. मला एक सांगा रे, तुम्ही एक्समध्ये जावा, वायमध्ये जावा, टाइम इंटरवलमध्ये काय फरक पडेल का? एक्समध्ये पण टाइम तेवढाच आहे, वायमध्ये पण तेवढाच आहे, झेडमध्ये गेला तरी पण तेवढाच आहे. हा बदलतो का? हा चेंजिंग नाही आहे. ॲक्सेलरेशन एक्समध्ये वेगळं असेल, वायमध्ये वेगळं असेल का? तर हा डिपेंड ऑन पाथ. पाथ कसा आहे? इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, त्याच्यावरती डिपेंडंट असेल. मग हा चेंजिंग आहे. यू पण चेंजिंग आहे, व्ही पण चेंजिंग आहे. म्हणजे व्हेलॉसिटी पण बदलती, ॲक्सेलरेशन सुद्धा बदलतो, दोन्ही व्हेलॉसिटीज बदलतात. टाइम इंटरवल तेवढा बदलत नाहीये. मग आपल्याला काय करायचे याच्यामध्ये? व्ही यू ए ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी व्हॅरिएशन करायचे आहेत. ज्या ठिकाणी व्ही आहे फॉर एक्स डायरेक्शन तुम्ही व्ही एक्स घ्याल, ज्या ठिकाणी वाय आहे त्या ठिकाणी तुम्ही व्ही वाय घ्याल. यू आहे यू एक्स यू वाय, ए आहे ए एक्स ए वाय. बघूया इकडं पहिल्यांदा इक्वेशन घेऊया. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. ठीक आहे, इथे काय होईल? फॉर एक्स डायरेक्शन व्ही एक्स यू एक्स एक्स मिळालं का? व्ही एक्स इज इक्वल टू व्ही एक्स प्लस एक्स टी. दुसरं बघूया याच्यामध्ये काय होईल मग? यस इज इक्वल टू यसचं एस एक्स होईल, डिस्प्लेसमेंट पण बदलते, यू एक्स टी प्लस 1/2 एक्स टी स्क्वेअर. ठीक आहे, हे दुसरं इक्वेशन होईल. तिसरं इक्वेशन काय होईल बाळांनो? इथं होईल व्ही एक्स स्क्वेअर इज इक्वल टू यू एक्स स्क्वेअर प्लस 2ax एस एक्स. हे तुमचे इक्वेशन होतील एक्स डायरेक्शनसाठी. सेम आपल्याला बघायचे आहेत वायमध्ये. बघूया या ठिकाणी व्ही वाय इज इक्वल टू यू वाय प्लस ए वाय टी. तुम्ही असं पण करू शकताय, ज्या ज्या ठिकाणी एक्स लिहिले त्या ठिकाणी वाय लिहा, इकडे सेम इक्वेशन लिहू शकताय. ठीक आहे, दुसरं बघूया या ठिकाणी एस वाय इज इक्वल टू यू वाय टी प्लस 1/2 ए वाय टी स्क्वेअर. थर्ड इक्वेशन बघू शकताय व्ही वाय स्क्वेअर इज इक्वल टू यू वाय स्क्वेअर प्लस 2ay एस वाय. हे आहेत आपली इक्वेशन. हे आहेत 3 एक्स डायरेक्शनसाठी, हे आहेत 3 वाय डायरेक्शनसाठी. तर हे आहेत तुमचे 2D इक्वेशन्स ऑफ मोशन, म्हणजे 2D सिस्टीमचे इक्वेशन ऑफ मोशन किती आहेत? टोटल तुम्हाला 3 + 3 6 इक्वेशन ऑफ मोशन आहेत. तर हे आपल्याला 2D साठी लिहावे लागतील. 1Dचे 3 इम्पॉर्टंट होते, 2Dचे 3 सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये काय कोणाला डाऊट कसे काढले जातात काय? ओके, आज तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय किंवा लिहून पण घेऊ शकताय. झालेत? ओके, पुढचा जर आपण याचा पार्ट बघितला तर तो आहे आपल्याला रिलेटिव्ह मोशन. कोणता पार्ट आहे? रिलेटिव्ह मोशन. थोडासा छोटासा पार्ट आहे, 2 मिनिटामध्ये होऊन जाईल. ओके, रिलेटिव्ह मोशन जर तुम्ही बघितलं, रिलेटिव्ह मोशन नक्की काय असतो? सपोज आपल्याला 2 बॉडीज आहेत, ए आणि बी, 2 बॉडीज आहेत. ठीक आहे, 2 बॉडीज मोशनमध्ये आहेत. ए ची व्हेलॉसिटी आहे व्ही ए, बी ची व्हेलॉसिटी आहे व्ही बी. ह्या झाल्या यांच्या व्हेलॉसिटीज. हे बघितलं तर आपल्याला इक्वेशन येतं, म्हणजे याच्यावर स्टेटमेंट करता येतं व्हेलॉसिटी ऑफ बॉडी ए विथ रिस्पेक्ट टू बॉडी बी. जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे बाळांनो, सपोज तुम्ही 2 मित्र आहात, तुम्ही तुमच्या कॉलेजमधून शाळेमधून घरी निघालेला आहात. ओके, तुम्ही सोबत चालता ना. का असं होतं? एक निघालाय पुढं फास्टमध्ये आणि एक आहे पाठीमागं निवांत देतोय, असं होतं का कधी? किंवा एक आहे तुम्ही निघाला, एक इकडे बघून निघाला, एक इकडे बघून निघाला, असं कधी होतं? काम नाही. तुम्ही बोलत बोलत चालता, म्हणजे तुम्ही 2 बॉडीज आहेत तर तुम्ही असे कंटिन्युअसली शेजारी शेजारी चालत जाता. आणि तुम्ही काय करता? जर शेजारचा स्लो चालतो तर तुम्ही पण स्लो चालता, तो फास्ट चालतो तर तुम्ही फास्ट चालता, तो मीडियम चालतो तर तुम्ही पण मीडियमली चालत असताय. आता हे जर तुम्ही बघितलं तर याला आपण म्हणतो रिलेटिव्ह मोशन. म्हणजे तुमची व्हेलॉसिटी कोणावर डिपेंडंट आहे? तुमच्या पार्टनरवरती, जो तुमच्यासोबत चालणार आहे त्याच्यासोबत. बरोबर, जर पार्टनरला गडबड आहे, त्याला लवकर घरी पोहोचायचं आहे, तर तुम्ही फास्ट चालाल. तुम्ही म्हणाल की तुला पोहोचायचं तर मी पण येतो तुझ्याबरोबर. सपोज पाऊस आलेला आहे तरी पण तुम्ही फास्ट चाल. किंवा एक वेळ अशी आहे की तुम्ही लवकर निघालेला आहात, तुम्हाला टाइम जात नाही, तुम्ही स्लो जाल, असं आहे. म्हणजे तुम्हीच त्यांच्यावर डिपेंडंट आहे असं नसतं की तो पण तुमच्यावर डिपेंडंट असेल. जर हे तुम्ही व्यवस्थित बघितलं तर याच्यामध्ये आपण आपली व्हेलॉसिटी दुसऱ्या बॉडीवरती डिपेंडंट असते. मग इथं आहे व्हेलॉसिटी ऑफ बॉडी ए विथ रिस्पेक्ट टू बॉडी बी. बघूया, त्याला आपण व्ही ए बी म्हणतो. ही व्हेलॉसिटी काय येते? व्ही ए मायनस व्ही बी. साधा फॉर्म्युला आहे, मध्ये फक्त मायनस करायचं आहे. याला इक्वेशन 1 देऊया. सेम आता ए ची बी वरती आहे, जसं तुम्हाला म्हटलं की तुमची त्याच्यावरती आहे, त्यांची पण तुमच्यावर डिपेंडंट असेल ना. ठीक आहे, मग बघूया याच्यामध्ये सेकंड आहे व्हेलॉसिटी ऑफ बॉडी बी विथ रिस्पेक्ट टू ए.
ही काय येईल व्ही बी ए, हे काय येईल इथं ए बी होतं तर व्ही ए मायनस व्ही बी आलं, इकडे काय येईल व्ही बी मायनस व्ही ए, हे इक्वेशन होईल. दोन्ही इक्वेशन खूप महत्त्वाचे आहेत, CETला पडतात, याच्यावरती MCQ पण होऊ शकतो. ऑल्सो एक्झरसाइजमध्ये याच्यावरती काहीतरी असा सेम क्वेश्चन आहे, तुम्ही चेकआउट करू शकताय. उद्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की क्वेश्चन सर आम्हाला सापडला. ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? आजच्या लेक्चरला आपण कोणकोणत्या कन्सेप्ट बघितलेले आहेत याच्यामध्ये? तर इथं आपण कन्सेप्ट बघितलेला आहे इक्वेशन ऑफ मोशन, ठीक आहे. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ मोशन, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, थर्ड इक्वेशन ऑफ मोशन इथं निघाले थर्ड. त्याच्यानंतर आहे 2Dचे काही इक्वेशन, नंतर आपण बघतोय रिलेटिव्ह मोशन. ओके, हा जो पार्ट आहे नेक्स्ट लेक्चरला घेऊया प्रोजेक्टाईल मोशनचा, उद्याच्या लेक्चरला. तिथं आपल्याला हा इम्पॉर्टंट आहे, म्हणजे त्याच्यासोबतच आपलं इक्वेशन ऑफ प्रोजेक्टाईल सुद्धा होईल. अजून काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, ठीक आहे. ज्या लोकांना फिजिक्स टफ वाटतोय त्यांना कधीतरी आपल्या चॅनलसोबत व्हिजिट करून द्या, कनेक्ट करून द्या. इथे तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने फिजिक्स हे अटॅच करून दिलं जाईल, ठीक आहे. ज्या लोकांना आणखीन याच्याबद्दल काय डाऊट असतील त्यांनी डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज पण करू शकताय, कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करू शकताय. ओके, आणखीन याच्यामध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला अपकमिंग आता 12च्या मुलांना आणखी अपकमिंग सिरीज पण काय येत आहेत त्या पण तुम्ही कनेक्ट करू शकताय. तर तुम्ही आत्तापासून 11th वाल्यांना वेळ आहे, तुम्ही जेवढा जास्त वेळ द्याल तेवढं तुम्हाला याच्यापासून बेनिफिट होतील. ओके, थँक्यू सो मच.